असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मी बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमाच्या माध्यमातून की बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेने, सर्व जाती धर्माचे सर्व लोकांनी एक आपण बंधुत्वाचा नारा देऊन आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र काम केलं पाहिजे। आपण सर्वजण एक आहोत, एक विचारानं राहिले पाहिजे, जात पात ते नाही, असं काम आपण सर्वांनी करावं अशी माझी हात जोडून सर्वांना कळकळीची विनंती। एक मुद्दा राहिला। दुसरा मुद्दा की तिथं घडलेला प्रकार 307 लावायसारखा असं काय घडलं होतं की 307 लावावं लागलं? ठीक आहे, लावलं, पण या गोष्टी करत असताना विषय कुठला होता आणि विषय नेला कुठं? त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला कोण आलं आणि काय यावं लागलं? पोलीस स्टेशनला जर एखादा पुढारी जाऊन बसत असेल तर मी तर कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी आजारी असल्यामुळं पुण्याला हॉस्पिटलला जात होतो, रस्त्यानेच होतो आणि त्याच्यामुळं मला वापस नाही येता आलं। मी डायरेक्ट वाघोलीच्या पुढं माझं लोकेशन होतं ज्या दिवशी घटना त्या टायमाला घडली त्यावेळेस, नाही तर मलाही पर्याय नाही यावं लागलं असतं। एवढंच नाही तर माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, अरे तुम्ही भांडणं कुठले एका गावाची का झाले त्याचे वेगळे वेगळे कारण असू शकतात। पोस्ट कोण कोणाच्या विरोधात काय टाकीत नाही। आज एवढ्या पोस्ट काही काही टाकल्या जातात त्या मतदानाच्या अगोदर टाकायला पाहिजे होत्या, त्या पोस्ट आता मतदानाच्या आफ्टर टाकले जातात। बरं टाका, ते तुमची लोकशाहीतून दिलेला अधिकार आहे। पोलीस माझे फोन सर्व्हिसवर आहेत, व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे माझे फोन चेक करायचा? मी काय दरोडेखोर आहे? माझ्यावर एखादी एनसी तरी दाखल आहे? बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनला एखादी एनसी तरी माझ्यावर दाखल झालेली होती का? माझा फोन सर्व्हिसवर टाकताय आणि त्याचे अधिकारी माहिती देत आहेत। हे अधिकारी कोण आहेत? पण हे करतायत। मी हायपर कसा होईल याचा प्रयत्न केला, पण मी पण असं कुल डोक्यानं काम केलं यावेळेस की मला हायपर व्हायचं नव्हतं, त्यांना मला हायपर करायचं होतं। पण आज हा विषय वेगळा आहे, त्याच्यामुळे नांदूर हा विषय एवढा विषय वेगळा होता, त्याला इंडिव्हिज्युअल विषय घेतला आणि जे झालं ज्यांनी केलं ते चुकीचं झालं आणि त्याचं व्हायला नाही पाहिजे। माझी त्यांना सर्व नांदूरकरांना 2 गदळेवाडीचे लहान लहान मुलं येतो त्यांना मारलं, 40 जणांच्या मॉबनी जाऊन मारलं त्यांना आणि त्यांच्यावर पुन्हा त्यांची जात त्यांना मारलंय आणि त्यांच्यावर 307 करता, हे किती चुकीचं आहे? कायद्याचा सत्तेचा गैरवापर आहे। नाही, हे मी उमेदवार म्हणून मला वाटलं की एकदा पाहायला पाहिजे काय शासनानं प्रशासनानं आपल्या काय व्यवस्था केलेली आहे, काउंटिंगमध्ये काय करणार आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टीची पाहणी करावी असं वाटलं म्हणून आलो। काही आक्षेपार्ह होते तर इथं जे आहे त्याच्यात आक्षेपार्ह काही नाहीये। इथं याच्या अगोदरचा काय विषय असेल तो वेगळा, इथं आल्यानंतर काही आक्षेपार्ह नाही। आता मी जेवढं सगळं बघितलंय तेवढं कुठलाही काही व्यवस्थित आहे अनेक ठिकाणी। नाही आता बीड जिल्ह्याला तुम्ही पत्रकारांनी कसं पाहायचंय? एक तुम्ही लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहात। बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात जे घडलंय ते सत्यच आहे, त्याच्यामुळे क्लिप बघताय त्या क्लिपनुसार सगळे सत्यता आहेत। बीड जिल्ह्याचा बीड हे नावाचं बिहार आहे। आता इथंचा आता एक बांगर नावाचे अधिकारी आहेत, त्याने गेवराईमध्ये अननेसेसरी एका बूथवर जाऊन मारामाऱ्या केल्या, असे प्रकार बरेच काही घडले होते। आता आहे ते इथं प्रत्यक्ष, म्हणजे आता त्यांना इथं काय बोललं पाहिजे तर ती जी घटना त्या दिवशीच्या निवडणुकी दिवशी घडल्यात, माझे प्रतिनिधीमधून भाई महबूब शेख हे जे सगळं बघत होते त्यांनी कलेक्टरना कमीत कमी 10-20 मेसेज केलेले आहेत। मी स्वतः डायरेक्टली 10-20 वेळ बोललो आहे, तरी पण त्यांचा रिस्पॉन्स असा पाहिजे तसा मिळाला नाही। SP-ना बोललो, हो बघतो बोलले, जे अशा प्रकार आहेत। माझ्या एक केजचे एक महाजन नावाचे अधिकारी आहेत, त्यांनी तर मला सांगितलं का मी बजरंगी उडी घेऊन जाऊ का? 1 तासानंतर सांगितलं। म्हणजे असे उलट सुलट उत्तरं देणारे अधिकारी इथं असते। त्यानंतर मी एक कॅन्डिडेट म्हणून या नात्याने मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही जिथं आहात तिथून या गावात गडबड होती, आपण जरा लवकर फोर्स पाठवा। तर त्यांनी हो म्हणल्यानंतर मी परत अर्ध्या तासानं फोन केला तरी गेले नाही। त्याच्यानंतर दुसरा फोन लावल्यानंतर ते बोलतात की बजरंगी उडी आहे का माझ्याकडं? आता बजरंगी उडी 4 जूनच्या नंतर त्यांना कळेल, पण तोपर्यंत त्यांनी आता का असं बोलले माहिती मात्र आणि हे सगळं बायसपणाने केलं जाते का? काय आरोप? नाही, आरोप म्हणून नाहीये, ही सत्यता आहे। तुम्ही वरचेवर जसे जसे दिवस जातील तसं तसं तुमच्या लक्षात यायला लागलेलं आहे किंवा लोक उघडपणे बोलतायत। आता त्यांना प्रेशराईज देऊन त्यांचा जॉब वेगळ्या पद्धतीने घेतला जातोय, कुठं काय केलं जातंय। ही व्हिडिओ क्लिप आहेत। पुन्हा वाघबेट नावाचं गाव होतं, इंजेगावचे व्हिडिओ व्हायरल झाले। इंजेगावचा तो कोणचं तर मुक्तिराज गवळी का काय नावाचा व्यक्ती त्यांचं आहे। परत आता एक कोण म्हणजे असं ते SP ऑफिसकडे बसले, त्यांच्या जीविताला धोका आहे, मलाही फोन करतायत, तरी SP-ना सांगितलं त्यांना संरक्षण द्या। साळवी नावाच्या एका कुठल्या तरी कर्मचाऱ्यानं बरंच काही सांगितलंय। आणखी भरपूर आहेत। धर्मापुरीला असं झालंय की मुस्लिम समाजाच्या लोकांनी तक्रार केली की आम्हाला वोटिंग करू दिलं नाही। परळी शहरामध्ये बरेच प्रकार घडलेले आहेत। वाघबेट आहे, डबल सांगितलं, जिरेवाडी सारख्या गावात झालेलं आहे। म्हणजे प्रत्येकाचं एव्हिडन्स आहेत।
नंदागौळला काही प्रकार झाला, म्हणजे असे काही जी गावं आहेत त्याची तक्रार नावानिशी गावाच्या मी दिलेली आहे. त्या तक्रारीवर कलेक्टर महोदयांनी कुठेही गांभीर्यानं बघितलेलं नाही आहे. कलेक्टर या जिल्ह्याच्याच सासर त्यांचा आहे, त्यांचे पतिराज याच जिल्ह्यातले कनेरवाडी गावचे आहेत, तरी पण त्यांना इथं का ठेवलं ही संशयास्पद पहिल्यांदा आहे. आणि त्या इथं का राहिल्या, त्यांनी स्वतः आपण नाही राहायला पाहिजे होतं, त्या इथं राहिलेल्या आहेत. मला तर इथून पुढची प्रक्रिया सुद्धा ती पारदर्शक करतील याच्यावर संशय आहे. आणि याच्यानंतरचा विषय असा आहे, एवढ्या एक कलेक्टरच नाही तर जे आणखी जे तुमचे व्यंकटेश मुंडे नावाचे तहसीलदार आहेत परळीचे, त्यांनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या काउंटिंगमध्ये हजर राहू नये किंवा त्यांना इन्व्हॉल्व करून घेऊ नये असं आपल्या माध्यमाच्या बाजूनं मी कलेक्टरना विनंती करणार आहे. पण ते काय करतील मला माहीत नाही, कारण त्यांनी त्या दिवशी जी ट्रीट सगळ्यांना आम्हाला केलं ते अगदी संशयास्पद आहे. आणि त्यांनी संशयास्पद म्हणण्यापेक्षा एकतर्फी बाजू घेतली. DYSP पण आहेत, ऑफ द रेकॉर्ड काय बोलतील माहीत नाही. किती पोलीस अधिकाऱ्याला कुणाकुणाचे फोन आले, त्यांनी काय काय बोलले गेले, कुठल्या यांना काय बोलले, असे भरपूर व्हिडिओज आहेत, रेकॉर्ड्स आहेत. कुठल्या लेडीज PSIला काय बोलले की PI पोलीस कर्मचाऱ्यांना काय बोलले, याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. या सर्व रेकॉर्डची माहिती वेळेनवेळी मी आयोगाला पण देणार आहे. आणि आज यांच्यावर ॲक्शन ही घेतली पाहिजे. कलेक्टर महोदयांनी ज्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ते काम बघतात त्यांच्याच कामावर मला संशय येतोय आणि ह्यांनी पारदर्शकता दाखवावी अशी विनंती. नाही, मी स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत काही आक्षेप नाही असं सांगितलं. स्ट्रॉंग रूम आता इथं ज्यावेळेस पेट्या येतात तिथून पुढं माझा कसला आक्षेप नाही. आत्ताच्या क्षणापर्यंत इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे काउंटिंगच्या दिवशी काय घडलंय याच्यावर माझा आक्षेप आहे. आणि त्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने मान्य करून फेरमतदान घेतलं पाहिजे. उघड मतदानात CCTV लावा म्हणून माझी पहिली तक्रार होती. CCTV लावले नाही. CCTV का लावले नाही? CCTV लावा म्हणलो होतो, पर्टिक्युलर CCTV वेगळ्या याच्यात केले. विशिष्ट ज्या गावं आहेत, गेवराई विधानसभा मतदारसंघात जास्त लावले गेले, माजलगावमध्ये, बीडमध्ये याच 20-3च का परळीत लावा म्हणून विशेष माहिती केली, परळीत नाही लावले. मागणी आम्ही करू म्हणजे हे का हा विषय. आणि मी परळीच्या बीड जिल्ह्याच्या कुठल्याही तालुक्याविषयी बोलत नाही. आज शिरूर तालुक्यामध्ये 92-93% मतदान झाले. माझी तक्रार मी दिलेली नाहीये, पण मी परळीविषयी बोलतोय. परळीमध्ये तो प्रकार घडला ही उघडकीस आहे. आणि परळीचे व्हिडिओ येतात, अधिकारी येतात. खाजगीत जर तुम्ही सगळे पत्रकार आहात विचारलं तर त्यांनाही माहीत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाजू एकतर्फी घेतली त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांनी का घेतली. आणि त्यांना मी पर्सनली म्हणलो, पर्सनल माझं त्यांचं कुणाचं रिलेशन नाही आहे किंवा माझी त्यांची दुश्मनी नाही किंवा ओळख असण्याचं कारण नाही. जे प्रशासन आणि शासन या दोन्ही बाजू मांडताना अधिकाऱ्यांनी एकतर्फी बाजू घेतली, ही बाजू एकदम चुकीची बाजू आहे. मात्र परळीला बदनाम करू नका अशा पद्धतीने देखील नेत्यांचं म्हणणं आहे. आणि बहुतांश त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य देखील केलं की भीती आणि पराजयाची काय पराजय दिसतोय त्याच्यामुळं ते अशा पद्धतीने भीती हा विषय बजरंग सोनवणेच्या जीवनात नाही. पहिला मुद्दा तसा असतं तर निवडणूक लढलो नसतो, एक मुद्दा. आणि राहिला परळीला बदनाम करू नका, आम्ही करायची गरजच कुठं उरली. अरे तुम्ही स्वतः सगळं करताय, आम्ही काय करतोय? आम्ही कशाची बदनामी करतोय? तुमच्या रेकॉर्ड्स आहेत. तुम्ही अरे इथं तुम्ही काय बोललाय रेकॉर्डमध्ये, ऑन द रेकॉर्ड आहे की ॲडव्होकेट. आणखी दुसरी एक क्लिप झाली, त्यांचा आवाज आहे की तुम्ही इथं माझी प्रतिष्ठा लागली, माझी इज्जत चालली, असे सुद्धा मतदारांना तुम्ही या. तुम्ही एका उमेदवाराला काय फॉर्म काढण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी एक सांगितलं की मी हा मंडळ देते. हे कोण बोललंय? मी. त्याच्यामुळे परळीला बदनाम आम्ही करणार? आम्ही नाही करत. आम्ही काय म्हणते सर्व धर्म समभाव जसा आहे, आम्ही सर्वजण एक म्हणतो. परळी आमचाच भाग आहे, पार्ट ऑफ दी बीडचाच भाग आहे, तो वेगळा नाही. पण त्याला वेगळं करायचं काम या मतदारसंघातल्या काही लोकांनी केलेलं आहे आणि ते चुकीचं आहे. माझा कुणावरही आरोप नाहीये, पण जे आहे ते सत्यता आहे. ओके, धन्यवाद. याच्यावर असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.